ठाकरेंपाठोपाठ पवारांचेही खासदार फुटणार. राष्ट्रवादीचे 3 खासदार एनडीएच्या संपर्कात. राज्यात ऑपरेशन तुतारी राबवणार. जून महिन्यात पावसानं ओढ दिली असली तरी राज्यात राजकीय घडामोडींचा मात्र महापूर आलाय. ठाकरे सेनेच्या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर आता राज्यात ऑपरेशन तुतारी सुरू झाल्याची चर्चा आहे. शरद पवारांचे 3 खासदार एनडीएच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार आहेत. बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे, अहिल्यानगरमधून निलेश लंके, सोलापूर जिल्ह्यातल्या माढाचे धैर्यशील मोहिते पाटील, बीडमधून बजरंग सोनवणे, वर्धामधून अमर काळे, दिंडोरीचे भास्कर भगरे आणि भिवंडी मतदारसंघातून सुरेश म्हात्रे असे एकूण राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 खासदार आहेत. फुटीच्या राजकारणामुळे महाविकास आघाडीत चलबिचल आहे. ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारी राबवलं जाण्याची चर्चा आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना विचारलं असता त्यांनी याबाबतचं वृत्त फेटाळून लावलंय. ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीची पण धास्ती आहे, असं काय बैठका वगैरे घेतल्या जात आहेत का? अशा पद्धतीने आपल्याकडून असं काय होत नाही, असं अजिबात तसं काही नाही आहे. आणि या बाबतीमध्ये सुप्रियाताई बोलतील. असं कुठल्याही प्रकारची आमच्याकडे कुठल्याही प्रकारची चर्चा सुद्धा नाही आणि आमच्याकडे कुठलाही विषय पण नाही. फोडाफोडीच्या राजकारणामागे एनडीए नेतृत्वाची भविष्यातील राजकीय गणितं लपून राहिली नाही. राष्ट्रवादीच्या खासदारांच्या भूमिकेकडे आता राज्याचं लक्ष आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात समजा महिला आरक्षण विधेयकाला मार्गी लावण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडलं जाणार असेल तर त्यावर शरद पवार यांच्या पक्षाचा रोख कसा असेल, त्यांची भूमिका कशी असेल हे महत्त्वाचं ठरणार आहे. या बाबतीत जर शरद पवार यांच्या पक्षाने तडजोड किंवा सरकारला मदत करण्याची जर भूमिका घेतली तर त्यांचा पक्ष अबाधित राहू शकतो. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांनी 10 जागा लढून 8 जागांवर यश मिळवलं होतं. आता तुतारीवर निवडून आलेले खासदार ठाकरे सेनेप्रमाणेच फुटणार की पवारांशी निष्ठा ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.